नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 16व्या अध्यायाचा सारांश, दैवासुर संपदविभाग्यो. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दैवी आणि आसुरी संपत्तींचे महत्त्व सांगतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की दैवी गुण म्हणजे अहिंसा, सत्य, करुणा आणि संयम, तर आसुरी गुण म्हणजे अहंकार, क्रोध, मोह आणि अधर्म. श्रीकृष्ण अर्जुनाला या गुणांचे महत्त्व सांगतात आणि त्याला दैवी गुणांच्या मार्गाने चालण्याचा सल्ला देतात. दैवी गुण आत्म्याला शांती आणि आनंद देतात, तर आसुरी गुण दुःख आणि असंतोष निर्माण करतात. या अध्यायातून आपण दैवी आणि आसुरी गुणांचा भेद समजतो. धन्यवाद. आपण पाहिला 16व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय आपल्याला दैवी गुणांचे महत्त्व आणि आसुरी गुणांचा त्याग करण्याचे शिक्षण देतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 17व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 17व्या अध्यायाचा सारांश, श्रद्धात्रय विभाग्यो. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला श्रद्धेचे 3 प्रकार समजावतात. भगवंत सांगतात की श्रद्धा 3 प्रकारची असते: सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणी श्रद्धा व्यक्तीला ज्ञानाच्या मार्गाने नेते, रजोगुणी श्रद्धा कर्माच्या मार्गाने आणि तमोगुणी श्रद्धा अज्ञानाकडे नेते. भगवंत सुचवतात की श्रद्धा ही शुद्ध, सात्विक आणि योग्य दिशेने वळवली तर ती व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीचा आधार बनते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की श्रद्धेच्या प्रकारावरच व्यक्तीचे कर्म आणि जीवन अवलंबून असते. या अध्यायातून आपण श्रद्धेचे महत्त्व आणि तिच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतो. सात्विक श्रद्धा जोपासा, कारण तीच तुम्हाला शांती, सत्य आणि आत्मसिद्धीकडे नेते. धन्यवाद. आपण पाहिला 17व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय श्रद्धेच्या विविध प्रकारांची ओळख करून देतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण 18व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत. कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 18व्या अध्यायाचा सारांश, मोक्ष संन्यास योग. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संन्यास आणि मोक्षाचा अंतिम मार्ग समजावतात. अर्जुन विचारतो, संन्यास आणि त्याग यांमध्ये काय फरक आहे? यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की संन्यास म्हणजे कर्मांचा त्याग आणि त्याग म्हणजे कर्माच्या फळांचा त्याग. शुद्ध त्यागात कर्म न सोडता त्याच्या फळांवरील आसक्ती सोडणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात प्रत्येक कृती समर्पण भावनेने केल्यासच खरा आनंद आणि शांती प्राप्त होते. भगवंत अर्जुनाला शिकवतात की सर्व कर्मांचे फळ भगवानाला अर्पण करणे हेच खरे त्याग आहे आणि अशा प्रकारे कर्म करत व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकतो. धन्यवाद. आपण पाहिला 18व्या अध्यायाचा सारांश. हा अध्याय मोक्षाचा अंतिम मार्ग आणि संन्यासाचे महत्त्व स्पष्ट करतो. योगींचा राजा, भक्तीचा राजा, संत ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपण या प्रवासाचा शेवटचा टप्पा गाठला आहे. ज्ञानेश्वरीतील 18 अध्यायांचा अभ्यास करून आपण श्रीकृष्णाच्या गीता उपदेशाला संत ज्ञानेश्वरांनी दिलेल्या अद्वितीय अर्थाने समृद्ध झालो. ही अखेरची गोष्ट तुमच्या सोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. ज्ञानेश्वरीचा सार. संपूर्ण ज्ञानेश्वरी हे आत्मज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचे गूढ स्पष्ट करणारे एक अद्भुत मार्गदर्शन आहे. या ग्रंथातून आपण काय शिकलो? 1. भक्तीचा मार्ग. भक्ती ही केवळ कर्मकांड नव्हे तर ईश्वराशी तादात्म्य साधण्याचा मार्ग आहे. ती आपल्या जीवनात प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाची ऊर्जा निर्माण करते. 2. कर्मयोग. श्रीकृष्णांनी शिकवलेला निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म करत राहा,
पण त्याच्या फळाची आसक्ती सोडा. 3. आत्मज्ञान आपली खरी ओळख शरीर, मन किंवा बुद्धी नसून परमात्म्याशी जोडलेली आत्मा आहे. आयुष्याला दिशादर्शक तत्वे. 1. शांतता आणि समतोल. जीवनात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी येतात, पण त्यांच्यात अडकून न पडता आपल्या आत्मिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करावे. 2. समर्पण. जे काही आपण करतो ते ईश्वराला समर्पित भावनेने केले पाहिजे. 3. सहकार्य. परस्पर सहकार्य आणि समाजाची सेवा ही आत्मिक उन्नतीचा एक भाग आहे. या 18 अध्यायांच्या प्रवासात आपण आत्मज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचे अनेक पैलू उलगडले. प्रत्येक अध्यायाने आपल्याला एका वेगळ्या अंगाने जीवनाकडे पाहायला शिकवले. शेवटी संत ज्ञानेश्वर आपल्याला एक शिकवण देतात: सर्व प्राणी माझेच रूप आहेत. ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली तर जगात शांती आणि आनंद नांदेल. मित्रांनो, या प्रवासात तुम्ही जो साथ दिलात त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. या व्हिडिओ मालिकेमुळे आपण ज्ञानेश्वरीचा सार आचरणात आणू शकू अशी आशा आहे. आपल्या मनात काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर नक्की शेअर करा. आपण यापुढेही असेच नवीन विषयांवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम.